नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा विशेष साखरेची माळ, साखरेच्या गाठी. एकदम सुंदर, एकदम साधी, सोपी आणि खूप छान रेसिपी आहे. साधारणतः फक्त 10 मिनिटात तयार होणाऱ्या किंवा 5 ते 7 मिनिटात तयार होणारी ही साखरेची गाठी बनवण्यासाठी एकदम कमी साहित्य, म्हणजे साहित्य तर घरातच असतं आणि त्याच पद्धतीने आपण ती आता बनवणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखरेची गाठी बनवण्यासाठी अजिबात जास्तीचं साहित्य लागत नाही. सिक्रेट पदार्थ, आणि तो पदार्थही तुमच्या घरात नसेल तर त्याऐवजी दुसरं ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 कप साखर घेतलेली आहे. आता 1 कप साखरेसाठी अर्धा कप पाणी या ठिकाणी मी घेणार आहे. तुम्ही बघू शकता 1 कप मोठा मिळून मी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप पाणी घेतले आणि साखर त्या अर्धा कपच परफेक्ट मेजरमेंट आहे. अजिबात रेसिपी चुकणार नाही. खूप सुंदर आणि छान. बाहेर जी साखरेची गाठी बनवली जाते ती कोणत्या पद्धतीने बनवली जाते हे तर तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, पण परफेक्ट घरामध्ये जी गाठी आपण बनवतोय एकदम छान हायजेनिक पद्धतीने आणि सर्व वस्तूंची व्यवस्थित काळजी घेऊन. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्धा कप पाणी टाकलंय, साखर पूर्ण पाण्यामध्ये बुडाली आहे. एवढं मेजरमेंट परफेक्ट आहे. आता या ठिकाणी गॅसची फ्लेम मी कुठेही वाढवलेली नाही आहे. कमी फ्लेमवरच मी पूर्ण प्रोसेस करणार आहे आणि जर तुम्हाला घाई असेल तर थोडीशी फ्लेम वाढवली तरी चालेल. या ठिकाणी साखर पाण्यामध्ये टाकलेली आहे. आता इथे काय करू, आप्पे पात्र असतं, आप्पे पात्राला आपण सर्व ठिकाणी थोडंसं हलकंसं तूप लावून घेऊ. तुम्ही बघू शकता खूप जास्त तूप नाही लावते मी. जिथे जास्त पडलंय तिथे मी पूर्ण ते काढून घेतलेलं आहे, कारण जास्तीचं तूप याला नको आहे. म्हणजे पटकन फक्त साखर जी आहे, साखरेचे जे आपण गाठी बनवतोय त्या पटकन निघाला पाहिजे, म्हणून आपण ह्या आप्पे पात्राला थोडंसं हलकंसं तुपाचं बोट लावून घेतलेलं आहे. आता मी इथे दोरा घेतलेला आहे. दोरा जो आहे ना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि मी 2 पदरी करून घेतला आहे. तुम्हाला 1 सिंगल पदरी करायचं असेल तरी चालेल. या ठिकाणी मी 2 पदरी दोरा छान व्यवस्थित जाड होईल असं मी व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि सर्व तो एकदम छान मेजरमेंटने तुम्ही बघू शकता पूर्ण बाउलमध्ये ना पूर्ण सेट करून घेतलेला आहे. आधीच ही प्रोसेस ना आधीच करून ठेवायची, कारण साखरेचा पाक झाल्यानंतर फारसा वेळ आपल्याकडे नसतो, त्यामुळे ही पूर्ण प्रोसेस आधी करून घ्यायची आहे. आणि अजिबात फारसा वेळ लागत नाही किंवा त्याला थंड करायला फ्रीजला ठेवावं लागत नाही. साधारणतः फक्त 5 मिनिटात ही गाठी तयार होते. फक्त पाक बनवण्यासाठी थोडासा 7 ते 8 मिनिटाचा वेळ लागतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोरा जो आहे ना मी छान व्यवस्थित सर्व याला ठेवून घेतलेला आहे. तुम्ही 5 गाठी किंवा 7 गाठी अशी कोणत्याही प्रकारची गाठी केली तरी चालेल. तुम्हाला फूड कलर यूज करायचा असेल, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही तो यूज केला तरी चालेल, आणि नाही केला तर पूर्ण सफेद पांढरी शुभ्र गाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः 5 ते 6 मिनिटं झालेले आहे आणि बाजूने जे आहे ना साखरेचे क्रिस्टल्स तयार झालेले आहेत ते सुद्धा असे व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. चमच्याच्या साहाय्याने पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि वरती जर थोडीशी जास्त काळसर फेस येत असेल तर तो चमच्याने काढून साईडला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी डिश घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. अजूनही तुम्ही बघू शकता 6 ते 7 मिनिटं झालेले आहे आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर पटकन गोळी तयार होत नाहीये. थोडंसं अजून पातळ मिश्रण आहे. साधारणतः 2 तारीचा पाक जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हातामध्ये गोळी तयार होऊन येत नाहीये. अजून साधारणतः मी 2 मिनिटं फक्त पाक जो आहे ना तो शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी पूर्ण गॅसची फ्लेम ही कमीच ठेवलेली आहे आणि जो थोडासा असं वरती येणारी मळी जी असते ना साखरेची ती काढून घेत चालायची. त्याच्याने काय होतं, रंग जो आहे ना खूप पांढरा शुभ्र येतो आणि खूप सुंदर दिसतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सर्व जे असं बाजूचा फेस जो आहे ना हलका हलका चमच्याने वरच्या वर तो मी काढून घेते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः 2 ते 3 मिनिटं पुन्हा एकदा झालेले आहे आणि पुन्हा एकदा बाजूचे जे साखरेचे क्रिस्टल्स असताना ते असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाकामध्ये. त्याने काय होतं, पटकन थिकनेसपणा यायला सुरुवात होते. या ठिकाणी पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं झालेले आहे आणि आता आपण पुन्हा बघू शकता. या ठिकाणी बघू शकता मगाच्या पाकामध्ये आणि आत्ताच्या पाकामध्ये खूप सारा फरक आहे आणि इथे गोळी जी आहे ना ती बनायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे परफेक्ट या ठिकाणी आपला पाक जो आहे ना या ठिकाणी शिजला गेलेला आहे. ह्या कन्सिस्टन्सीमध्ये पाक आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे फ्रूट सॉल्ट असेल म्हणजे इनो असेल तर अर्धा चमचा टाकायचा आणि तो नसेल तर तुम्ही 2 चमचा दूध इथे वापरलं तरी चालेल.
हे दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे टाकू शकता। यामध्ये मी आत्ता अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट म्हणजेच इनो अर्धा चमचा टाकत आहे। तो टाकल्यानंतर भरपूर सारे बबल्स येतील आणि मेन म्हणजे इनो या पद्धतीसाठी टाकतोय की जे बॅटर जे आहे किंवा जो पाक जो आहे आपण साच्यामध्ये जेव्हा टाकणार आहोत, आप्पे पात्रामध्ये जेव्हा टाकणार आहोत, इतकं छान बबल्स आणि मेन म्हणजे त्यावरती जाळीदार जे आहे त्या गाठी तयार होतात इनोने। त्यामुळे काय करायचं, इनो टाकल्यानंतर आता गॅस जो आहे ना, मी तुम्हाला सांगते पुन्हा एकदा पाक मी तुम्हाला दाखवून देते। इनो टाकल्यानंतर हे बघा अजिबात हलत नाहीये किंवा काहीच इकडे तिकडे सुद्धा पसरत नाहीये। आता लगेच गॅस बंद करू आणि ही प्रोसेस जी आहे ना खूप फास्ट करायची आहे। आता पटकन मी एका बाउलमध्ये थोडंसं माझ्याकडे ना फ्रूट कलर होता येल्लो कलर, तर तोही मी टाकून घेते। तर त्यामध्ये मला आता थोडंसं वाटतंय की वेळ होऊ शकतो, कारण ही प्रोसेस जी आहे ना गरमागरम करायची असते, पण मी आता फ्रूट कलर पण टाकायचं ठरवते, तर मग थोडा वेळ लागू शकतो। पण मी म्हणते जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही वेगळ्या ठिकाणी बॅटर ठेवून त्यामध्ये आधीच मिक्स करून घेतला तरी चालेल। म्हणजे एका बॅटरमध्ये फ्रूट कलर मिक्स करून आणि एक बॅटर जे आहे ते पूर्ण व्हाईट ठेवलं तरी चालेल। या ठिकाणी मला आता मी त्यामध्ये थोडंसं काढून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं फ्रूट कलर मिक्स केलं आहे आणि तो आता व्यवस्थित मिक्स करून त्याची येल्लोसर गाठी मी तयार करणार आहे। आता या ठिकाणी पूर्ण बॅटर थंड व्हायला नको म्हणून पटकन मी सफेद जे आहे व्हाईट जे आहे ना त्या गाठी पूर्णपणे आधी टाकून घेते। या ठिकाणी बघू शकता चमच्याच्या साहाय्याने पटापट ह्या गाठी ज्या आहे ना पटकन बॅटर जे आहे ते यामध्ये टाकून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोरा व्यवस्थित सेट करून ठेवलेला आहे आणि गाठी ज्या आहे ना मी काय केलं, 2 व्हाईट गाठी नंतर येल्लो गाठ, नंतर 2 व्हाईट गाठी नंतर येल्लो गाठ, असं जे आहे ना ते दोरा सोडलेला आहे आणि त्या पद्धतीमध्ये मी बॅटर जे आहे किंवा पाक जो आहे ना व्हाईट गाठींचा तो टाकून घेतलेला आहे। आणि राहिलेल्या पाकामध्ये मी जो फ्रूट कलर मिक्स करून घेतलेला होता तो फूड कलर मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा वेळ जो आहे मी जास्त वेळ ठेवल्यामुळे थोडासा घट्ट झालेला आहे। पाक जो आहे तो घट्ट झालेला आहे आणि त्यामुळे तो पटापट सरसरीत जो आहे तो पडला जात नाहीये, पण तरी मी तो सेट करून घेते पटकन, अजूनही तो थोडासा कोमट आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता फ्रूट कलर जर तुम्हाला करायचा असेल ना तर तुम्ही पटकन दुसरं पात्र ठेवून त्यामध्ये मिक्स केला तर खूप जास्त परफेक्ट होईल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः 5 मिनिटं पण जास्त होतील, इतक्या कमी वेळात या गाठी ज्या आहे ना मोकळ्या आणि सुटसुटीत होतात। तुम्ही बघू शकता इतक्या छान आणि सुंदर या ठिकाणी गाठींची माळ जी आहे ना आपली गुढीपाडवा स्पेशल ती बनवून तयार होते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आणि ही माळ छान घरच्या घरी आपण बनवू शकतो आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातील। किंवा मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोरा जो आहे ना मी डबल पदरी लावलेला आहे, तुम्ही पण असा लावू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। मस्त खा आणि स्वस्त राहा। गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।